ते घोडबंदर घाटमध्ये बरेच वल्नरेबल गोष्टी होतात. झालं काय की माझे पप्पा कार ड्राईव्ह करत होते. एक माणूस हात दाखवत उभा असतो. तर त्यांनी सांगितलं की मला जरा मीरा रोडलाच जायचं आहे, मला सोडाल का तुम्ही. सो तो माणूस मागे जाऊन बसतो. आता गाडी चालवत असताना माझे पप्पा काही प्रश्न विचारताय, तो काहीच उत्तर देत नाही, एकदम शांत. तेव्हा त्यांनी बघितलं की हा आता केस असा पुढे घेतोय आणि आपला चेहरा लपवतोय. त्या मिररमधूनच मग नंतर खाली बघण्याचा प्रयत्न केला तर तो आता पाय पण लपवतोय, त्याचा पाय पण दिसत नाही. आता त्याचा हात पकडला आणि बाहेर काढला, दरवाजा बंद केला, गाडी चालू केली आणि निघाले. साईड मिररमधून मागे बघण्याचा प्रयत्न केला. ही जी स्टोरी आहे हे अगेन माझे फादरचे बरेच स्टोरीज आहेत माझ्याकडे. कारण आपण लहान असताना बरेच गोष्टी ऐकतो आपल्या वडिलांकडनं, आपल्या आईकडनं. सो ही स्टोरी आहे जेव्हा मी खूप लहान होतो आणि लहान असताना माझे पप्पा कसं एक सेडान कार चालवायचे. सो त्यांना काहीतरी म्हणजे ठाणेवरनं ते मीरा रोडच्या दिशेने येत होते. तर ती सेडान कार ड्राईव्ह करत असताना एक घोडबंदरचा पट्टा पडतो. ते घोडबंदर घाटमध्ये बरेच वल्नरेबल गोष्टी होतात जे कधी कधी आपल्या हातात नसतात की आपण ते अवॉइड करावं. झालं काय की माझे पप्पा कार ड्राईव्ह करत होते आणि तेव्हा एक माणूस तिथे घोडबंदरच्या स्ट्रेचवर हात दाखवत उभा असतो. तेव्हा 12 पण वाजले नव्हते. इट वॉज म्हणजे हे 11:30ची गोष्ट आहे. सो त्यांनी लिफ्ट मागितली. माझ्या पप्पाला वाटलं की मे बी ह्याला गरज असणार, कारण 11:30 वाजलेत, ह्याला कुठेतरी जायचं असणार, दिशेने भटकलं असणार. सो लिफ्टमध्ये गाडी ती थांबवली अशी आणि विचारलं की काय झालं, कुठे जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की मला जरा मीरा रोडलाच जायचं आहे, मला सोडाल का तुम्ही. पप्पानी बोलला की बघ, मी मीरा रोडपर्यंत नाही सोडणार, हवं तर मी तुला काशीमीरा पोलीस स्टेशनपर्यंत सोडतो. तो बोलला ठीक आहे, मग बसा. माझे पप्पा कसं गाडी ड्राईव्ह करतात तर बाजूचा जो सीट होता त्याला ॲडजस्ट करत होते की तो पुढे येऊन बसणार, पण तो बसला मागे जाऊन. आता काय होतं की प्रत्येकाच्या गाडीमध्ये पुढे देवाची मूर्ती असते. तर देवाची मूर्ती तिथे, स्वामी समर्थची फोटो होता तिथे, त्यानंतर गणपती बाप्पाची फोटो होती तिथे. सो तो माणूस मागे जाऊन बसतो. आता पप्पा गाडी चालवायला स्टार्ट केलं. आता गाडी चालवत असताना तो पूर्ण जर्नी फ्रॉम घोडबंदर टू मीरा रोड जो स्ट्रेच होता काशीगावचा, तो पूर्ण शांततात गेला. माझे पप्पा काही प्रश्न विचारताय, तो काहीच उत्तर देत नाही, एकदम शांत. त्यानंतर आपण काशीमीराला पोचतो. म्हणजे पप्पा काशीमीराला पोचतात आणि विचारतात की आता झालं, आता उतरा तुम्ही आता. तर तो बोलतो की ऐक ना, मी काय म्हणतोय, जरा पुढे जाऊन सोडाल का, बोरिवलीपर्यंत सोडाल का मला. मग पप्पानी बोललं की तुला जर बोरिवलीला जायचं होतं मग तू मीरा रोड का बोललास. आपण पोचलो मीरा रोडला. मग तो बोलला की ऐका, मी तुम्हाला 100-200 रुपये जास्त देतो, मला बोरिवलीपर्यंत सोडा, मला तिथे जरा काम आहे. आता पप्पानी विचार केला की आता रात्रीचे 12 वाजलेत, आता एवढा मी चालवलं आहे, 100-200 रुपये पण कमवणार, सोडून येतो. आणि तेव्हा रोड पण खाली होता, तर जास्त बोरिवलीपर्यंत पोचायला जास्त वेळ नाही लागत. टोलनाका क्लिअर केला, डायरेक्ट दहिसर, मग बोरिवली. मग बोरिवलीला पोचले. त्यानंतर नॅशनल पार्कच्या इथे सांगितलं की या, आता तुमची जागा आली, आता तुम्ही उतरा. आता त्याचं असं म्हणणं होतं, ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही आता मला बोरिवली सोडलं, बरं वाटलं, पण तुम्ही मला परत मीरा रोड सोडाल का. आता जे माझे पप्पा होते त्यांना थोडा डाऊट यायला लागला की हे नॉर्मल गोष्टी घडत नाही आहे. हा माणूस मला इकडनं तिथे फिरवतो आहे काय, म्हणजे हा माझ्या गाडीतून उतरत का नाही आहे. तर पप्पांनी सांगितलं नाही, आता तू इथेच उतर, कारण तू मला आधी मीरा रोड बोललास, नंतर तू बोरिवली बोललास, आता तू परत बोलतोस मला मीरा रोड सोडायला, ते नाही होणार आहे. तो मग रिक्वेस्ट करायला लागला की सोडून द्या मला मीरा रोडला, तुम्ही मीरा रोडलाच जात आहे, सोडून द्या ना मला. आता पप्पांनी विचार केला की ठीक आहे, तर मीरा रोडलाच जायचं आहे, त्याला सोडून देऊ आपण. मग काशीगावचा एक पेट्रोल पंप आहे, तिथे पप्पांनी सोडला. आता पप्पाचा विचार होता की आता हा नाही उतरला तर मी गाडीच्या बाहेर उतरणार आणि याला बाहेर काढेन. सो आता काशीगाव पेट्रोल पंपच्या इथे थांबवल्यानंतर तो पप्पांनी विचारलं की आता आलो आपण, आता उतरा तुम्ही आता. तर तो काय हालत नाही. मग पप्पा गाडीतून उतरतात आणि मागचा डोर ओपन करतात की बाहेर या. तो बोलता ऐका, मी काय म्हणतो आहे की मी तुमच्यासोबत, मला काही प्रॉब्लेम नाही, मला फक्त आता घोडबंदर सोडा, घोडबंदरला सोडा. मला माहिती आहे तुम्हाला त्रास झालेला आहे, पण मी अजून तुम्हाला काहीच रिक्वेस्ट नाही करणार, तुम्ही घोडबंदरपर्यंत मला सोडा. तर आता पप्पाला काहीतरी ऑड पण वाटायला लागलेलं. तर मग असं विचार केला की ठीक आहे, चल शेवटचा,
पण काय होतं माहिती आहे, आपण काहीतरी विचार करतो की आपण हे ॲक्शन घेणार, पण कधी कधी आपण त्याला एक्झिक्यूट करत नाही ड्यू टू सम रिझन. मग आता विचार केला की चल आता आपण घोडबंदरला घेऊनच जातो याला. त्याला बोलत होते म्हणजे तो जो बोलते असं वागत होते काइंड ऑफ. एक्झॅक्टली, म्हणजे जसं तो म्हणतोय पप्पांनी असा विचार केला की ना आता ह्याच्यावर काय ॲक्शन घ्यायचं आहे, पण सडनली असा मागचा डोर ओपन केला, ॲक्शन घेताच येत नव्हता, त्याचं ऐकत जात आहेत. ऐकत जात होते. मग काय झालं. सो मग असा विचार केला की ठीक आहे घोडबंदरला सोडूया. आता थ्रू आउट दी जर्नी जेव्हा पप्पा गाडी चालवत होते फ्रॉम काशीगाव टू घोडबंदर, तेव्हा पप्पाने विचार केला आता काही असू दे मी याचा ऐकणार नाही. जर हा परत बोलला की मला नाही उतरायचं आहे, ह्याला मी नक्की बाहेर काढेन. हे विचार करतच त्यांनी माझ्या पप्पानी जे मिरर असतो ते मिररवरनं मागे बघितलं. तर आता मी म्हणजे माझ्या वडिलांनी बघितलं की त्यांचे जो माणूस होता त्याचे आता त्यांनी केस असं पुढे घ्यायला लागले, त्याचे केस मोठे होते. म्हणजे दिसायला तो कसा होता की असा हट्टाकट्टा होता आणि त्याचे मोठे केस होते, पण त्यांनी आधी बांधले होते. पण आता जेव्हा ते मिररमधून बघत होते माझे पप्पा, तेव्हा त्यांनी बघितलं की हा आता केस असा पुढे घेतोय आणि आपला चेहरा लपवतोय. त्या मिररमधूनच मग नंतर खाली बघण्याचा प्रयत्न केला तर तो आता पाय पण लपवतोय, त्याचा पाय पण दिसत नाही आता. तर आता घोडबंदरचा स्ट्रेच आला, घोडबंदरला गाडी थांबवली आणि त्याला बोलला की आता तू उतर, बस झाला आता, तू मला बोललास मीरा रोड बोरीवली मीरा रोड, आता घोडबंदर आला आहे, आता तू उतर. तर तो माणूस तेव्हा पण उतरत नव्हता. पप्पा उतरले गाडीतून, मागचा दरवाजा उघडला, मागे एक रॉड होती ती पण काढली, बोलला की आता तू उतर, जर तू नाही उतरलास तर इथे काहीतरी मी करून बसणार, पण तू उतर. त्याचा हात पकडला आणि बाहेर काढला, गाडी बंद केली, दरवाजा बंद केला, गाडी चालू केली आणि निघाले. साईड मिररमधून मागे बघण्याचा प्रयत्न केला तर तो माणूस तिथे नव्हता. सो हे सगळं झाल्यानंतर पप्पा घरी आले, पप्पांनी आम्हाला सांगितलं की अशी अशी गोष्ट घडली आहे. तर आम्ही त्या शॉकमध्येच होतो. पण ही जी स्टोरी घडली ती स्टोरी इथपर्यंतच संपली नव्हती. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत काहीतरी घडलं. मी तेव्हा लहान होतो, इतकं लहान की आई आपल्याला जेवण भरवते आणि जेवण भरवत असताना आपल्याकडे एक गाडी असते, त्या गाडीमधून आपण कसं एक घास खाल्लो, बेडरूममध्ये गेलो, परत हॉलमध्ये आलो, एक घास खाल्लो, बेडरूममध्ये गेलो, हे मी सतत करत होतो. आणि करत असताना जेव्हा मी चौथा घास घेतो मी बेडरूममध्ये जातो आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर मला एक मुलगा दिसतो जो माझाच वयाचा आहे, बेडवर बसलेला आणि मला घूरतो आहे. तो एकदाही एका क्षणासाठी पण त्यांनी आई ब्लिंक केली नाही, मांडी घालून मलाच बघतो आहे, घूरतो आहे. तेव्हा मला एवढा पण सेन्स नव्हता की मी तिथे ओरडू किंवा भीतीदायक असं मला काय वाटलंच नाही. तेव्हा मला माहिती पण नव्हतं की काय. मी त्याला बघतो, ती छोटीशी गाडी होती माझ्याकडे, ती गाडी घेतो आणि हॉलमध्ये जातो. आई मला भरवते. आई भरवण्याच्या आधी मी आईला बोलतो, मम्मी बेडरूममध्ये तो मुलगा कोण आहे? आई बोलते, कोणता मुलगा? बोलते, मी एक मुलाला बघितलं जो बेडवर बसला आमच्या. आता पप्पासोबत हे एका दिवसाआधी झालेलं ही घटना, नेक्स्ट डे ही घटना घडते. हे बोलल्यानंतर की बेडरूममध्ये कोणी बसला आहे, मम्मीनी मला लगेच उठवलं, प्लेट तिथेच ठेवलं आणि आम्ही खाली गेलो. दार बंद करून आम्ही खाली थांबलो. तेव्हा 12 वाजले होते आणि आम्ही पप्पाची वाट बघत होतो. आईने पप्पाला कॉल केला की लवकर ये, कोणीतरी घरात शिरलं आहे. सो 12 वाजले होते आणि त्या 12चे 12:30 झाले आणि माझे पप्पा घरी आले. आणि घरी आल्यानंतर दार उघडला आणि दार उघडल्यानंतर असं बेडरूम पण चेक केला तर तिथे कोणच नव्हता. पण ही दोन्ही गोष्ट जे पप्पासोबत घडली आणि जे नंतर माझ्यासोबत घडली आहे, काय ही जी एंटिटी होती, काय आमच्या घरी म्हणजे ते म्हणतात ना की एंटर केली होती, ही भीती होती की जे घडलं पप्पासोबत अजूनपर्यंत पप्पाला माहिती नाही की पप्पानी कोणाला बघितलं आणि मलाही अजूनपर्यंत माहिती नाही की मी कोणाला बघितलं. आणि हे ॲक्च्युअल रिॲलिटी फॅक्ट आहे की मला अजूनही माहिती आहे की तो एंटिटी कसा दिसायचा, माझ्याच वयाचा होता आणि तो बसून मला बघत होता आणि ते दृश्य मी अजूनपर्यंत माझ्या डोळ्याच्या समोर काढून नाही शकत. म्हणजे इतकं हॉरर होतं, इतकं भयानक होतं ते. सो हो, ही स्टोरी होती. आणि तो दिसायला कसा होता? नॉर्मल होता? म्हणजे मला तरी इतकंच दिसलं की एक शॅडो होता. शॅडो असताना तो मांडी घालून बसला होता. मला त्याचं काहीच दिसत नव्हतं, स्माईल वगैरे काहीच नाही, पण त्याचे डोळे मात्र दिसत होते मला. लाईक हलकासा असा रेड त्याचे डोळे मला दिसत होते. आपले प्युपल्स असतात ते रेड कलरचे दिसत होते आणि तो मला बघत होता.
बोलू शकता आम्हाला स्टेअर करत होता मांडी घालून. आणि कसं आहे की मी जेव्हा छोटी गाडी चालवत होतो ना, मला असं वरती मान करून बघावं लागलं बेडवर की कोण बसला आहे. कारण आपली पहिली नजर पण डोळ्यांकडेच जाते. एक्झॅक्टली. सो हे असंच काहीतरी झालं होतं. आणि त्यानंतर जसं मी मम्मीला सांगितलं, त्या हॉरर एलिमेंटसारखं असं कोणी जाऊन चेक पण नाही केलं, गपचूप खाली आलो आम्ही. आम्हाला कारण एक दिवसाआधीच आमच्या म्हणजे माझ्या वडिलांसोबत हे घडलं होतं. सो आम्हाला काही रिस्क घ्यायचं नव्हतं. आणि त्यानंतर त्या घरामध्ये तो घर आमचं पहिलं घर होतं. आणि त्या घरामध्ये त्यानंतर सगळंच खराब व्हायला लागलं. फायनान्शियल सिच्युएशन डाऊन झाली, आमचे जे बिझनेस होते ते पण खराब झालं. म्हणजे आमची फायनान्शियल सिच्युएशन खूपच खराब झाली आणि ते घर आम्हाला विकावं लागलं. सो ते म्हणतात ना की काय गोष्टींचे प्रेझेन्स इतके डेंजरस असतात की ते आपले फायनान्शियल आणि इमोशनल सिच्युएशन्स पूर्ण खराब करून टाकतात. आणि तेच त्या दिवशी घडलं. हे 2 दिवस म्हणजे खूपच डेंजरस होते आमच्या फॅमिलीसाठी. मला तर तेच वाटतं की ज्या एंटिटीला पप्पा तिथे सोडून आले होते, ती खरोखर तो माणूस तिथे उतरला की त्याला पप्पांबरोबरच राहायचं होतं, त्या गाडीमध्येच राहायचं होतं, तो त्यांच्याबरोबरच परत आला आणि मे बी तो आमच्या घरी आला. घरपर्यंत आला. कारण बघ ना, त्याच्या बिहेवियरवरून तसं वाटत होतं की तो सोडायला रेडी सोडायला रेडी नव्हता. पूर्ण पॉडकास्ट यूट्यूबवर आहे, पटकन जाऊन बघा.